सर तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वप्नेश जहागीरदार आहे आणि मी ऑटोनिक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. ऑटोनिक्स ट्रॅक्टरबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकता का? ॲक्च्युली ऑटोनिक्स ही जी संकल्पना आहे किंवा ही जी कंपनी आहे ही वी आर अ सोल्युशन प्रोव्हायडर. आम्ही सोल्युशन्स देतो जिथे काही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा काही वस्तू अशा असतात की ज्या फिजिबल नाही आहे तर तिथे आम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तर सोल्युशनमध्ये आमचं एक वर्टिकल आहे. आम्ही ट्रॅक्टर हे निवडले सध्या जे फार्मर्स किंवा आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी मिळते की कमी खर्चामध्ये त्यांना त्यांचं ते पूर्ण जे शेतीची कामं आहेत ती करू शकतात. त्याच्यामध्ये हा बॅटरी ऑपरेटेड आपण ट्रॅक्टर आहे, पूर्ण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये आपण 38 किलोवॉटची बॅटरी वापरतो. LFP या केमिस्ट्रीने बनलेली बॅटरी आहे. आता ही LFP म्हणजे काय, लिथियम आयन फेरोफॉस्फेट बॅटरी आहे. ही ना याच्यामध्ये ब्लास्ट प्रूफ आहे. कुठल्याही प्रकारचा ब्लास्ट होत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आग फायर होत नाही, त्यामुळे एकदम सेफ आहे. 100% सेफ बॅटरी आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मोटर वापरतो. 32 किलोवॉटची मोटर आहे की जी वॉटर कुलंट आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस असं टेम्परेचरचा काही इश्यू नाही आहे, म्हणजे किती टेम्परेचर वाढणार. वॉटर कुलंट जॅकेट आहे त्यामुळे ती तिचं टेम्परेचर मेंटेन करते. त्यानंतर याला आपण जसं चार्जिंग फॅसिलिटीजमध्ये आपण याला एक सिंगल फेजचा ऑप्शन दिलेला आहे. सिंगल फेजमध्ये तुम्ही एक 5 ते 5.5 तास जर का सिंगल फेजवरती चार्जिंगला लावलं तर तुमचा ट्रॅक्टर फुल चार्ज होणार आणि मग ते तुम्ही फील्डवरती एक 6-7 तास तुम्ही जे काय काम करून घ्यायचं ते करू शकतात. पण याच्यामध्ये असं जसं कल्टिवेटर, रोटावेटर, नांगर, पलटी वगैरे हे काही उपकरणं असतात ते कसे हेवी असतात. तर त्याच्यासाठी जमिनीची कंडिशन, सॉईल कंडिशन्स हे पण मॅटर करतात. तर आम्ही क्लेम करतो बाबा एक 3 एकर 3.5 एकरचं तुमचं आम्ही ते काम करू शकतो आमच्या ट्रॅक्टर थ्रू 6 ते 7 तास काम करून. जर का तुम्ही म्हणले की माझं हॉलेजचं काम आहे किंवा मला ट्रॉली खेचाव्या लागतात हे, तर आम्ही क्लेम करतो बाबा तुम्ही 5 पासून एक 12 टन 15 टनपर्यंत मॅक्स टू मॅक्स तुम्ही जाऊ शकतात. तर त्याची जी मायलेज तुम्हाला पाहिजे ती जवळ 60 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल पूर्ण या 10 टन 12 टनपासून. त्यानंतर आपण ऑर्डिनरी ट्रॅक्टरसारखाच आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आमची स्वतःची आहे. बॅटरीची टेक्नॉलॉजी पण आमची स्वतःची आहे. बॅटरीमध्ये BMS टेक्नॉलॉजी वापरतो आपण की जेणेकरून काही प्रकारचा हॅझार्ड्स होऊ नये आणि ट्रॅक्टर आपला सेफ राहावा, आपला शेतकरी सेफ राहावा. त्यानंतर याच्यामध्ये जे ट्रान्समिशन आहे तो सेम आहे. त्याच्यामध्ये आपण 8+2 हाय लो असे गेअर्स देतो. याच्यामध्ये PTO आहे. PTO आपला 32 HP PTO आहे. हायड्रोलिक आहे मागे, जो हायड्रोलिक जे लिफ्टिंग किंवा ज्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे ती 1800 किलोग्रॅम ही आहे. 1800 किलोग्रॅम तुम्ही लिफ्ट करू शकतात. ह्याच्यामध्ये आम्ही एक सेगमेंट देतो लोडर अनलोडिंग, म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगसाठी आम्ही पुढे एक जसं JCBला आर्म असतो, लोडर असतो, त्यानुसार आम्ही लोडर करतो. तो फ्रंट लोडर कॅपॅसिटी 450 ते 500 किलोग्रॅमची आहे. त्याच्यामध्ये बायोमास इंडस्ट्रीज झालं किंवा तुमचे शुगर इंडस्ट्रीज झालं तर त्यांच्यासाठी तो एकदम परफेक्ट मॉडेल आहे. ते ऑलरेडी टेस्टेड आहेत. मोठमोठे कंपन्यांनी पण आमच्याकडनं घेतलेले आहेत ते प्रोडक्ट. त्यामुळे ते इट्स अ टेस्टेड आणि डेटा आमच्याकडे भरपूर डेटा आहे, त्याच्याकडे सक्सेसफुल डेटा आहे. त्यानंतर तुम्ही जसे सिमेंट इंडस्ट्रीज, एअरपोर्ट्स, तुमचे शुगर इंडस्ट्रीज आहे, त्या सगळ्यांना हा परफेक्ट एक सोल्युशन आहे. मोस्ट प्रॉबब्ली जे फॅक्टरी रिलेटेड किंवा इंडस्ट्री रिलेटेड आहे तर त्यांनी तर आवर्जून घ्यावा हा, कारण त्यांना त्याच्यामध्ये ROI चांगला आणि रिकव्हरी पण जास्त चांगली मिळते आणि पटकन मिळते. ट्रॅक्टर 1 ते 1.5 वर्षात फ्री होऊन जातो त्यांच्यासाठी. शेतकऱ्यांसाठी पण ज्यांची लँड आहे 20 एकर किंवा 25 एकर 30 एकर छोटा लँड,
तर त्यांच्यामध्ये कसं सिजनल ओकेजनली जे त्यांचे कार्यक्रम असतात तर त्यानुसार पण ते ॲडजस्ट करू शकतात त्या गोष्टी. फास्ट चार्जरने 2 ते 2.5 तासामध्ये तुम्ही चार्ज करू शकता. तो ऑप्शनल आहे, थोडेसे एक्स्ट्रा कॉस्ट देऊन तुम्हाला तो पण मिळू शकतो. याच्यामध्ये आता जसं तुम्ही बघतील की हा जो मागचा पोर्शन आहे याच्यामध्ये जी इम्प्लिमेंट लावणार ते जे तुमचे ऑर्डिनरी जे इम्प्लिमेंट्स आहे जे तुम्ही यूज करतात ट्रॅक्टरला ते सेम वापरले जातात इथे. त्यामुळे असं काही स्पेशल नाही की आमच्याकडनं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे म्हणून काहीतरी वेगळी तुम्हाला उपकरणं मिळतील असं काही नाही. तुमच्या घरातली उपकरणं पण लावू शकता. आणि हा सिंगल फेज चार्जर आहे याचा, तर तुम्ही सिंगल फेज तुमच्या घरातली जे वीज आहे त्याच्यानुसार तुम्ही चार्ज करू शकता. या मॉडेलची किंमत काय साधारण? या मॉडेलची आता आम्ही MRP जी आहे म्हणजे जे ऑन रोड कॉस्ट ज्याच्यामध्ये इन्शुरन्स आणि तुमचा RTO पासिंग पण कवर होता ती 16.5 लाखपर्यंत आम्ही सांगतो. आणि आता काय आपण एक इयर एंडिंग आम्ही डिस्काउंट ऑफर पण ठेवली आहे की जर का कोणाला पाहिजे असेल तर क्विक बुकिंगमध्ये तो एक 15 लाखापर्यंत जाऊ शकतो. कारण हे आम्ही दिवाळीपासून ही स्कीम चालवली तर आम्ही ती ठरवली की 31 डिसेंबरपर्यंत आपण ठेवूया. मग आपल्याला त्या अंतर्गत आपण एक 15-15.5 लाखापर्यंत आपण चांगलं डिस्काउंट देऊन आपण देऊ शकतो. प्रेक्षकांना तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर एक तर आमचं ब्रॉशर पण आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. 9067404606 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि बाकी आमची वेबसाईट आहे www.autonxt.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आमच्या पूर्ण कंपनीची माहिती मिळू शकता. त्याच्यावरती आमचे सगळे ॲड्रेसेस आहेत. आमचा मेन प्लांट जो आहे तो हापूरमध्ये आहे UPमध्ये, तिथे आम्ही बनवतो, आमची फॅक्टरी आहे. आणि आमचं जे R&D किंवा आम्ही जे कॉर्पोरेट ऑफिस म्हणू ते मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये. तिकडे येऊन तुम्ही आम्हाला भेटू शकतो. आम्ही सगळे तिथेच असतो. तिथे संपर्क साधू शकता तुम्ही.